हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण अगोदरच्या लेक्चरपर्यंत डिस्कस केलेलं आहे अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल्स, ज्यामध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल फाइंड आउट केलं ड्यू टू अ पॉइंट चार्ज. लेटर ऑन आपण फाइंड आउट केलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल, आणि त्यानंतर आपण बघितलेलं आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू अ सिस्टीम ऑफ एन चार्जेस. नाव आज आपल्याला डिस्कस करायचं इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी of a system of two charges. Okay, टू चार्जड सिस्टीम आहे, ज्या टू चार्ज सिस्टीमची आपल्याला फाइंड आउट करायची इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. ओके, तर आपल्याला माहीत आहे आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीमध्ये डिस्कस केलेलं आहे. वेन वी कन्सिडर टू चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड Q1 and Q2 विच आर ॲक्च्युअली सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल आर. स्मॉल आर या डिस्टन्सवर जर Q1 आणि Q2 अमाऊंट ऑफ चार्जेस जर आपण सेपरेट केले असतील तर आपल्याला माहीत आहे की दोन्ही चार्ज आपापल्या अराउंड आपापली काय फॉर्म करत आहेत, इलेक्ट्रिक फील्ड. जेव्हा या दोघांच्याही इलेक्ट्रिक फील्ड एकमेकांवर ओव्हरलॅप होतील किंवा एकमेकांमध्ये मिक्स होतील तेव्हा दोन्ही चार्ज एकमेकांना काय करणार, रिपेल्ड करणार, जर दोन्ही चार्जेसचं नेचर सेम असेल तर. अदरवाईज ते एकमेकांना अट्रॅक्ट करणार जर दोघांचे नेचर अपोजिट असेल तर. बट ते ज्या पोझिशनवर आहेत त्याच पोझिशनवर ते कॉन्स्टंटली राहतील का, नाही. आहे लक्षात. याचा अर्थ जर ते दोन चार्जेस ज्या पोझिशनवर आहेत त्या पोझिशनवर जर कॉन्स्टंटली आपल्याला मेंटेन करून ठेवायचे असतील तर एक्सटर्नल एजन्सीला या दोन्ही चार्जेसवर काय परफॉर्म करावं लागते, वर्क. आणि ते जे वर्क या दोन चार्जेसवर एक्सटर्नल एजन्सी परफॉर्म करते तेच वर्क डन या दोन चार्जड सिस्टीममध्ये, या टू चार्जड सिस्टीममध्ये स्टोर्ड होते तिची पोटेन्शियल एनर्जी म्हणून, आणि त्यालाच आपण त्यांची काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. आहे लक्षात. इथे आपल्याला फाइंड आउट करायचं अशी जर टू चार्जड सिस्टीम असेल तर अशा टू चार्जड सिस्टीमची इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही किती आहे. त्यासाठी आपण सपोज कन्सिडर करत आहे 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस आपण इथे ड्रॉ केलेत. ओके, हे 3 कोऑर्डिनेट ॲक्सिस आपण ड्रॉ केले ज्याचा ओरिजिन आपण कन्सिडर करत आहे O आहे. लेट पोझिशन ऑफ one charged in a given system is considered to be Q1. Q1 हा एक पॉइंट चार्ज आपण घेत आहे, त्याची ही पोझिशन आहे आणि याचा पोझिशन व्हेक्टर विथ रिस्पेक्ट टू दी ओरिजिन इथे आपण ड्रॉ केला. सपोज हा आहे, लेट R1 बी द पोझिशन व्हेक्टर ऑफ वन चार्ज इन अ गिवन सिस्टीम. सिमिलरली दुसरा चार्ज आपण कन्सिडर करत आहे Q2 आहे असा, आणि या चार्ज जो आहे याची पोझिशन वेक्टर आपण इथे रिप्रेझेंट करत आहे सपोज R2 ने. दॅट मीन्स इथे आपल्याला काय सांगता येणार, Q1 अँड Q2 विथ द टू चार्जेस ऑफ अ गिवन सिस्टम विच आर ॲट पोझिशन्स R1 अँड R2 विथ रिस्पेक्ट टू दी ओरिजिन लाईक धिस. आहे लक्षात. अशा प्रकारचं आहे आपल्याला फाइंड आउट करायची. अशा या दोन चार्जर सिस्टीम जर असेल तर इथे स्टोर्ड होणारी टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी काय आहे. तर डेफिनेशन आपल्याला काय सांगते, लक्ष द्या इकडे. डेफिनेशनमध्ये आपण बघितलेलं आहे की कुठलीही सिस्टीमला जनरेट होण्यासाठी जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क एक्सटर्नल एजन्सी परफॉर्म करते त्या टोटल अमाऊंट ऑफ वर्कला आपण त्या सिस्टमचं काय म्हणतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. जसं इथे Q1 आणि Q2 हे दोन चार्जेस त्यांच्या पोझिशनवर कॉन्स्टंटली हेल्ड करून ठेवण्यासाठी एक्सटर्नल एजन्सी या दोघांवर जेवढंही वर्क परफॉर्म करते त्या वर्कला आपण या दोन चार्जर सिस्टमची काय म्हणत असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. आहे लक्षात. आपण बघितलं आहे, लक्ष द्या इकडे, की इन्फिनिटीपासून दिलेल्या पॉईंटवर Q1 या चार्जला आणण्यासाठी लागणारं वर्क डन प्लस इन्फिनिटीपासून Q2 या चार्जला या पॉईंटवर आणण्यासाठी लागणारं वर्क डन. आहे लक्षात. हे टोटल वर्क जे आहे
लक्षात, हे टोटल वर्क रिप्रेझेंट करत आहे इथे असणारी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे सपोज आपण कन्सिडर करत आहे द इनिशियल पोझिशन्स ऑफ टू चार्जेस Q1 अँड Q2 इज ॲट इन्फिनिटी. दोन्ही चार्जेस इनिशियली आपल्याला माहिती आहे त्यांनी सिस्टम जनरेट केली का नाही. देअरफॉर पोझिशन ऑफ रिस्पेक्टिव्ह चार्जेस आपण कन्सिडर करत आहे कुठे आहे, इन्फिनिटीवर आहे. यापासून या दोन्ही चार्जेसला त्यांच्या त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशनवर आणून कॉन्स्टंटली तिथेच त्यांना हेल्ड करून ठेवण्यासाठी एक्सटर्नल एजन्सी जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क परफॉर्म करते त्या वर्कला आपण या सिस्टमचं काय म्हणत असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. काय लक्षात. म्हणजे आता सपोज कन्सिडर केलं आपण की हे दोन्ही चार्जेस इनिशियली कुठे आहेत, या इन्फिनिटीवर आहेत. काय लक्षात. त्यातला Q1 क्वांटिटीचा चार्ज आपण इन्फिनिटीपासून इथपर्यंत आणला. आपल्याला माहीत आहे Q1 क्वांटिटीचा चार्ज इन्फिनिटीपासून इथपर्यंत जेव्हा आपण आणत आहे तेव्हा या चार्जवर कुठलाही रिपेलिंग फोर्स किंवा कुठलाही अदर फोर्स ॲक्ट होतो आहे का, नाही. का ॲक्ट होत नाही, कारण दोन्ही चार्जेस तिथेच आहेत, इथेच आहेत Q1 आणि Q2. आउट ऑफ विच फक्त आपल्याला काय आणायचं, इथे Q1 आणायचं इथे. त्यामुळे या Q2ची इलेक्ट्रिक फील्ड किंवा Q2चा इफेक्ट Q1वर काय होणार का इथे आणताना, नाही. त्यामुळे Q1 या चार्जला कुठल्याही प्रकारचा फोर्स एक्झर्ट होत नाही आहे. म्हणून Q1 या चार्जला इन द अब्सेन्स ऑफ Q2, इथे Q2 अब्सेंट असताना इन्फिनिटीपासून इथे आणण्यासाठी लागणारं वर्क डन काय राहणार, 0. कारण त्याला रिपेल्डच कोणी करत नाही, त्याला फोर्सच कोणी अप्लाय करत नाही, कारण एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड कशी आहे इथे अब्सेंट आहे. अलग लक्षात. म्हणून Q1 या चार्जला इन्फिनिटीपासून इथे आणण्यासाठी लागणारं टोटल अमाऊंट ऑफ वर्क डन जे आपण सपोज रिप्रेझेंट करू W1 आहे, ते किती आहे, 0. याला आपल्याला इथे लिहिता येणार वर्क डन ऑन चार्ज Q1 in moving from infinity to its position. लेट पोझिशन पण इथे डिफाईन करून टाकू आपण, A पॉईंट घेऊ सपोज हा, आणि लेट हा घेऊ आपण B पॉईंट. पोझिशन A इथे लिहिता येईल इन द अब्सेन्स ऑफ चार्ज Q2, बिकॉज चार्ज Q2 कुठे आहे, इन्फिनिटीवर आहे. इज याला आपण कन्सिडर करू W1 आहे अँड इट इज किती आहे, 0. ओके. दिस इज द वर्क डन ऑन चार्ज Q1 इन मूविंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू पोझिशन A ॲट इट्स रिस्पेक्टिव्ह पोझिशन A इन द अब्सेन्स ऑफ दिस. आता Q1 चार्ज इथे प्रेझेंट आहे. आता आपल्याला या सिस्टीमला जनरेट करण्यासाठी आता कोणाला आणावं लागेल, या Q2ला इथे आणावं लागेल. बट जेव्हा या Q2ला आपण इन्फिनिटीपासून B या पोझिशनवर आणत आहे, आता इथे कोणता चार्ज प्रेझेंट आहे, Q1. त्यामुळे Q1 हा चार्ज Q2 या चार्जवर काय एक्झर्ट करणार, फोर्स एक्झर्ट करणार. आहे लक्षात. हा Q1 चार्ज Q2वर काय एक्झर्ट करणार, फोर्स. की ज्या फोर्सच्या इफेक्टमुळे आपल्याला माहीत आहे तो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स Q2ला या पोझिशनवर येऊ देईल का, नाही. तो त्याला रिपेल करत राहणार कॉन्स्टंटली. बट तरीही एक्सटर्नल एजन्सी काय करत आहे, मग वर्क परफॉर्म करत आहे अगेन्स्ट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्टेड बाय Q1 इन मूव्हिंग चार्ज Q2 फ्रॉम इन्फिनिटी टू इट्स रिस्पेक्टिव्ह पोझिशन B. दॅट वर्क डन इज स्टोर्ड इन दिस सिस्टम इन द फॉर्म ऑफ पोटेन्शियल एनर्जी, जी आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायची आहे. लक्षात. दुसरं आपल्याला माहीत आहे की Q1 हा चार्ज आहे, स्टॅटिक चार्ज आहे, त्यामुळे तो त्याच्या अराउंड काय फॉर्म करणार, इलेक्ट्रिक फील्ड. आहे लक्षात. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधला हा जो पॉईंट आहे B, सपोज आपल्याला यांचे डिस्टन्स इथे कॅल्क्युलेट करता येणार, वेक्टर्स आहेत हे असे. ओके. लेट दिस इज कन्सिडर टू बी R12. राईट दिस फ्रॉम 1 to 2 R12. ओके. आपल्याला माहीत आहे की हा Q1 चार्ज आपल्या अराउंड काय जनरेट करत आहे, इलेक्ट्रिक फील्ड. त्याच इलेक्ट्रिक फील्डमधल्या या P पॉईंटवर आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इथे लिहिता येईल आपल्याला आता इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट B
ड्यू टू चार्ज Q1 in the absence of Q2 will be, लेट Q1 या चार्जमुळे बी या पॉईंटवर प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल आपण कन्सिडर करू, सपोज V1 आहे. लक्षात आपण बघितलं की Q कुठल्याही चार्जपासून R या डिस्टन्सवर असणाऱ्या पॉईंटवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय राहते, V, विच इज इक्वल टू चार्ज अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू डिस्टन्स. आता इथे चार्ज कोणता आहे, हा Q1 आहे, आणि किती डिस्टन्सवर पोटेन्शियल काढायचं या पॉईंटवरचं, म्हणजे किती, R12. दिस इज द इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट P ड्यू टू चार्ज Q1. Q1मुळे इथे तयार होणारे काय आहे, पोटेन्शियल आहे. आणि याची डेफिनेशन तुम्हाला माहीत आहे पोटेन्शियलची. काय सांगितली डेफिनेशन पोटेन्शियलची, द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू दिस पॉईंट. म्हणजे काय, 1 कुलॉम ऑफ पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून या पॉईंटवर आणण्यासाठी लागणारं वर्क डन म्हणजे या पॉईंटचं काय आहे, पोटेन्शियल. आपल्याला इथे किती चार्ज आणायचा, Q2. आता एका चार्जला जर V1 एवढं वर्क लागत असेल तर Q2 चार्जला किती लागणार, एका चार्जला V1, तर Q2 चार्जला किती, Q2 इंटू V1. अरे जसं 1 किलो साखरेचे भाव 30 रुपये, तर 4 किलोची किती, 120 रुपये, 30 इंटू 4. तसं एका चार्जला 1 कुलॉम ऑफ पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून या पॉईंटवर आणण्यासाठी लागणारं वर्क डन म्हणजे या पॉईंटचं पोटेन्शियल V1. आपल्याला किती चार्जला आणण्यासाठी लागणारं वर्क काढायचं, Q2. मग Q2 चार्जला आणण्यासाठी लागणारं वर्क किती होणार, Q2 इंटू V1. अलग लक्षात. इथे लिहिता येईल आपल्याला, बाय डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल, बाय डेफिनेशन पोटेन्शियल V1 इज the amount of work done in bringing unit positive charge from infinity to B. इन्फिनिटी पासून B पर्यंत 1 कुलॉम ऑफ चार्जला आणण्यासाठी लागणारं वर्क डन किती आहे, V1. देन नेट वर्क डन in moving charge Q2 from infinity to B will be. जर एका चार्जला एवढं आहे तर Q2 चार्जला किती लागणार मग, W2, विच इज इक्वल टू काय, Q2 इंटू V1. देअरफॉर या V1 ची व्हॅल्यू आपण प्लेस केली इक्वेशनमध्ये, काय येणार बघा मग, Q1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12 इंटू काय येणार हे, Q2. देअरफॉर दिस इज द वर्क डन. इथे लिहितात आपल्याला, नाउ टोटल वर्क डन टू क्रिएट अ सिस्टम ऑफ दिस टू चार्ज इज W, which is equal to what, W1 plus W2. W1 किती आहे, 0, and हे किती आहे, Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट R12. हे आहे या दोन्ही चार्जेसला इन्फिनिटीपासून दिलेल्या पॉईंटवर आणण्यासाठी लागणारं वर्क डन. आणि आपण बघितलं, धिस वर्क डन स्टोर्ड in a given system in the form of its potential energy, which is called as electrostatic energy. Therefore electrostatic energy will be, इथे लिहिता येईल आपल्याला, electrostatic energy electrostatic energy of the system U, which is equal to काय येणार मग, Q1 Q2 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इंटू R12. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. रिक्वायर्ड आन्सर आपला.
आहे लक्षात. त्यामुळे दोन चार्जेसची जर सिस्टीम असेल Q1 आणि Q2 की जी सेपरेट झालेली आहे एकमेकांपासून R12 या डिस्टन्सने, तर त्या सिस्टीमची टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी आहे U इक्वल्स टू Q1 Q2 अपॉन 4πε0 इंटू R12. कळलं सगळ्यांना हे? दिस इज द फर्स्ट पॉईंट. कळलं हे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किंवा त्याला आपण इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी पण म्हणतो. कळलं इथपर्यंत? हे काय सांगितले डेफिनेशन आपण? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ सिस्टम ऑफ टू चार्जेस, द टोटल अमाउंट ऑफ वर्क डन इन मूव्हिंग द रिस्पेक्टिव्ह चार्जेस फ्रॉम इन्फिनिटी टू देअर पोझिशन्स, आहे लक्षात, इज कॉल्ड electrostatic potential energy because that work done stored in the given system in the form of its electrostatic energy. It is called electrostatic potential energy. Okay. Now आपल्याला बघायचं electrostatic potential energy of n point चार्जेस. ओके ओके अगोदरच्या टॉपिकमध्ये आपण बघितलं की टू चार्जड सिस्टम जर असेल तर त्या सिस्टमला क्रिएट होण्यासाठी जे वर्क आपण परफॉर्म करतो ते वर्क त्या सिस्टममध्ये स्टोर्ड होते त्याची पोटेन्शियल एनर्जी म्हणून, आणि त्यालाच आपण काय म्हणतो? त्याची इलेक्ट्रोस्टॅटिक एनर्जी. नाव आपण जर सिस्टम कन्सिडर करत असेल ऑफ n नंबर ऑफ चार्जेस, तर अशा n नंबर ऑफ चार्जेसच्या सिस्टमचं आपल्याला फाइंड आउट करायची टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. तर सेम आपल्याला सांगता की हे जे n नंबर ऑफ चार्जेस आहेत की ज्या n नंबर ऑफ चार्जेसला इन्फिनिटीपासून त्यांच्या रिस्पेक्टिव्ह पोझिशनवर मूव्ह करण्यासाठी जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क आपण त्यांच्यावर परफॉर्म करतो किंवा एक्सटर्नल एजन्सी त्याच्यावर परफॉर्म करते, त्या वर्कला त्या सिस्टमचे आपण काय म्हणतो? मग इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. जसं इथे एक्झाम्पल आपण कन्सिडर करू. सपोज 3 चार्जेसची सिस्टीम आहे. लेट घेतला हा Q1, इथे आहे Q2 आणि सपोज इथे आपण घेत आहे हा Q3. आपल्याला माहिती आहे या 3 चार्जेसच्या सिस्टीममध्ये प्रत्येक चार्ज एकमेकांवर काय एक्झर्ट करत आहे? फोर्स. त्यामुळे ती ज्या पोझिशनवर आहेत ती त्याच पोझिशनवर कॉन्स्टंटली हेल्ड करून आपल्याला किंवा ती त्याच पोझिशन मेंटेन करून राहू शकतात का? नाही, कारण हे त्याला रिपेल करतील किंवा अट्रॅक्ट करतील डिपेंडिंग अपॉन देअर नेचर्स. बट आपल्याला एक्सटर्नल एजन्सी काय करत आहेत? या तिघांवरही वर्क परफॉर्म करत आहे की ज्या वर्कच्या इफेक्टमुळे हे तिन्ही चार्जेस त्यांच्या त्यांच्या पोझिशनवर कॉन्स्टंटली काय करत आहेत? हेल्ड करून राहत आहे. त्यामुळे ते जे टोटल वर्क ही एक्सटर्नल सिस्टम त्यांच्यावर परफॉर्म करत आहे, दॅट वर्क इज ॲक्च्युअली कॉल्ड देअर इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. किंवा सेमच आहे, किंवा इन्फिनिटीपासून रिस्पेक्टिव्ह चार्जेसला त्यांच्या त्यांच्या पोझिशनवर आणण्यासाठी लागणारं जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क असते त्या वर्कला आपण, लक्ष द्या इकडे, त्या सिस्टमची काय म्हणत असतो? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. जसं आपण बघितलं की इनिशियली हे तिन्ही चार्जेस कुठे आहेत? इन्फिनिटीवर आहेत. Q1, Q2 आणि Q3 इन्फिनिटीवर आहेत. त्यामुळे यामधला फर्स्ट Q1 या चार्जला या पोझिशन आणण्यासाठी वर्क किती लागेल आपल्याला? W1. किती राहणार? 0. का? कारण हे दोघंही तिथे आहेत. त्यामुळे Q1 या चार्जवर कुठलीही इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स एक्झर्ट होतो आहे का? नाही. त्यामुळे त्याला तिथे शिफ्ट करण्यासाठी वर्क किती लागणार? 0. नाव आता या Q2ला आपल्याला इथे आणायचं, बट अगोदर इथे काय प्रेझेंट आहे? Q1. त्यामुळे Q1 या पॉईंटवर काय प्रोड्यूस करता? इलेक्ट्रिक पोटेन्शियल. लक्षात की ज्या इलेक्ट्रिक पोटेन्शियलमुळे आपल्याला माहिती आहे Q2 या चार्जला इन्फिनिटीपासून या पॉईंटवर आणण्यासाठी लागणारं जे वर्क डन आहे ते आपण अगोदरच्या टॉपिकमध्ये काढलेलं आहे. ते किती आहे? Q1 Q2 अपॉन 4πε0 इंटू R12, जो आमचा डिस्टन्स R12 आहे. लक्षात. आता हे दोघं प्रेझेंट आहेत. आता आणायचं आपल्याला त्याला, हे आहे W3. आपल्याला माहिती आहे मग या Q3 पॉईंटवर याचं पण पोटेन्शियल आहे, याचं पण पोटेन्शियल आहे V1, याचं पोटेन्शियल आहे V2. लक्षात. त्यामुळे याच्या विरुद्ध एका चार्जला 1 कुलॉम ऑफ पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून इथे येण्यासाठी लागणारं वर्क आहे V1. याच्या विरुद्ध एका पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून इथे येण्यासाठी लागणारं वर्क आहे किती? V2. त्यामुळे या दोघांच्या प्रेझेन्समुळे एका पॉझिटिव्ह चार्जला या पॉईंटवर, युनिट पॉझिटिव्ह चार्ज, एका पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून इथे आणण्यासाठी लागणारं वर्क किती राहणार? मग V1 प्लस V2. एका चार्जला आपल्याला आणायचं किती? Q3.
त्यामुळे या Q3 आणण्यासाठी वर्क किती लागणार मग V1 + V2 × Q3. दिस इज दी टोटल वर्क डन. याचा अर्थ एवढं अमाऊंट ऑफ वर्क या सिस्टीमवर एक्सटर्नल एजन्सी परफॉर्म करत आहे या सिस्टमला क्रिएट करण्यासाठी, जे किती आहे W3. लक्षात, याच्यावर आपल्याला हे सॉल्व करायचं मग. ओके, बघू आपण याला अगेन. ओके, मागच्या टॉपिकमध्ये जे 2 पॉईंट आपण ॲझ्युम केले होते बघा, A आणि B, सिमिलर तसाच आपण C एक पॉईंट ॲझ्युम करत आहे. कोणचा? एक C पॉईंट आपण कन्सिडर करत आहे. ज्या C पॉईंटवर आपल्याला काय आणायचा? Q3 आणायचा. मग आपल्याला माहीत आहे की 2 चार्ज सिस्टमचं इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी किती आहे? Q1 Q2/4πε0 R12 आहे. आता Q3 पण तिथे आणायचा, त्यामुळे आपण इथे लिहिता येणार, नाऊ लेट V1 and V2 बी द पोटेन्शियल. जसं इथं आपण फिगर ड्रॉ करून घेऊ, म्हणजे जेणेकरून अजून क्लिअर होईल तुमच्या. Q1 Q1 इथे आहे, Q2 इथे आहे, Q3 इथे आहे. ओके, हे डिस्टन्स आहे R13, हे डिस्टन्स आहे R23 आणि हे डिस्टन्स आहे R12. कळलं काय? असे असे डिस्टन्सेस आहेत आपण घेतलेले. ओके, इथे बघता येईल आपल्याला Q1 या चार्जमुळे या C पॉईंट, हा B पॉईंट आणि हा A पॉईंट घेऊ. इथे लिहिता येणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट C ड्यू टू चार्जेस Q1 अँड Q2 विल बी. Q1 आणि Q2 या 2 चार्जेसमुळे या पॉईंटवरचं पोटेन्शियल सांगा रिस्पेक्टिव्हली. V1 = आपण घेऊ, हा Q1 या चार्जपासून डिस्टन्स किती आहे? R13. देअरफॉर किती राहणार मग? Q1/4πε0 R13. सिमिलरली Q2मुळे या पॉईंटवरचं पोटेन्शियल V2 सांगा किती? Q2/4πε0 R23. देअरफॉर टोटल पोटेन्शियल ॲट C ड्यू टू बोथ चार्जेस विल बी. मग या C पॉईंटवर या दोन्ही चार्जेसमुळे टोटल पोटेन्शियल घेतलं आपण, सपोज आहे V, विच इज इक्वल टू व्हॉट? Q1/4πε0 R13 प्लस Q2/4πε0 R23. यालाच आपण लिहू शकतो 1/4πε0 इन ब्रॅकेट. सांगा कॉमन काय येणार? Q1/R13 प्लस Q2/R23. ओके, हे आहे या दोन्ही चार्जेसमुळे इथे प्रोड्यूस होणारं पोटेन्शियल. देअरफॉर इथे लिहिता येईल बाय डेफिनेशन टोटल वर्क डन on charge on Q3 in moving from infinity to C against Q1 and Q2 is. जसं आता आपल्याला माहिती आहे V हे काय आहे? या पॉईंटचं पोटेन्शियल आहे. म्हणजे काय? एका पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून C या पॉईंटवर जर आपल्याला आणायचं असेल तर त्याच्यासाठी लागणारं वर्क आहे एका चार्जला. आपल्याला इथे किती चार्ज आणायचा? Q3. मग Q3 चार्ज आणण्यासाठी लागणारं वर्क किती होणार? देअरफॉर W = काय येणार मग? V × Q3. V ची व्हॅल्यू 1/4πε0 इन ब्रॅकेट Q1/R12 प्लस Q2/R23 R13 इंटू काय येणार आहे? Q3.
यालाच आपण लिहू शकतो W इक्वल्स टू 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q3ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं, Q1 Q3 अपॉन R13, Q2 Q3 अपॉन R23. And this work done stored in the form of potential energy. त्यामुळे या 3 चार्जेसच्या सिस्टमची पोटेन्शियल एनर्जी काय येणार ही. सपोज अजून एक चार्ज घेतला आपण इथे हा Q4. ओके, आता या पॉईंटवर आपल्याला माहीत आहे या तिघांचं पोटेन्शियल जनरेट होत आहे इथे. आहे लक्षात किती येणार हे R14, हे R24, R34. त्यामुळे या पॉईंटवरचं पोटेन्शियल काय राहणार मग Q1 1/4 पाय एप्सिलॉन नॉट. या पॉईंटवर 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट Q1 अपॉन R14 प्लस इन ब्रॅकेट Q2 अपॉन R24 प्लस Q3 अपॉन R34. असंच सेम. दिस इज द पोटेन्शियल ॲट धिस. हे झालं एका पॉझिटिव्ह चार्जला इन्फिनिटीपासून इथे आणण्यासाठी लागणारं वर्क डन. मग Q4ला किती लागणार, Q4ने त्याला मल्टिप्लाय, म्हणजे काय येणार बघा अल्टिमेटली हे Q4 अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट काय येणार Q1 अपॉन R14 प्लस Q2 अपॉन R14 प्लस Q3 अपॉन R34. आहे लक्षात. आणि अल्टिमेटली जर आपण Q4ने त्याला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय मिळते मग 1/4 पाय एप्सिलॉन नॉट Q1 Q4 अपॉन R14 प्लस Q2 Q4 अपॉन R24 प्लस Q3 Q4 अपॉन R34. 3 चार्जेसची इथे लिहिता येईल. सिमिलरली फॉर इथे लिहिता येईल चार्ज Q4. इथे लिहिता येईल इलेक्ट्रोस्टॅटिक potential energy is U equals to, इथे लिहिता येईल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू Q1 Q2 अँड Q3 मल्टिप्लाइड बाय Q4. आणि हेच काय ते 1/4 पाय एप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट Q1 Q4 अपॉन R14 प्लस Q2 Q4 अपॉन R24 प्लस Q3 Q4 अपॉन R34. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ N चार्जेस, 4 चार्जेस. अशी N चार्जेसची आपल्याला काढायची. मग N चार्जेसची करा सिमिलरली फॉर N charges potential energy is U equals to बघा 1/qj qk अपॉन rjk. आणि इथे काय येतील ऑल पेयर्स. दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ N चार्जेस. तसं प्रॅक्टिकली आपल्याला बघता येईल बघा, मी सांगतो तुम्हाला. सपोज 6 चार्जेस आहेत Q1 Q2 Q3 Q4 Q5 अँड Q6. अशा 6 चार्जेसची सिस्टीम आहेत याच्या प्रत्येक पेअरची. तर आपल्याला काय सांगितलं टोटल इलेक्ट्रिक पोटेन्शियल ऑफ energy of N charges means the sum of electrostatic potential energy of each pair of charge. It's called total electrostatic potential energy of N charges. काय N नंबर ऑफ चार्जेसची जर सिस्टीम असेल तर त्या सिस्टीममधल्या प्रत्येक पेअर ऑफ चार्जेसच्या पोटेन्शियल एनर्जीची सम म्हणजेच काय राहते टोटल इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. जसं इथे की बघा 6 चार्जेसची सिस्टीम आहे. काय लक्षात. मग आता आपण कन्सिडर करू पहिले या पेअरची. 6 काय ना पोटेन्शियल एनर्जी टोटल U इक्वल्स टू इथे लिहितात आपल्याला U12 या दोघांची पोटेन्शियल एनर्जी प्लस या दोघांची U13 प्लस या दोघांची U14
प्लस या दोघांची U15 प्लस या दोघांची U16, बरोबर आहे. आता या दोघांची प्लस इथे लिहू आपण U23 प्लस या दोघांची या दोघांची U24 प्लस या दोघांची U25 प्लस या दोघांची U26, नंतर या दोघांची प्लस U34 प्लस या दोघांची U35 प्लस U36 अगेन प्लस. आता हे झालं Q4 या दोघांचे. आता U45 प्लस U या दोघांची 46 प्लस लास्टला या दोघांची U56. आलं लक्षात? हे प्रत्येक पेअर घेतली आपण. आता आपल्याला म्हणजे या दोघांच्या पोटेन्शियलची काय राहते, Q1 Q2 अपॉन 4πε0 R12, याची Q1 Q3 अपॉन 4πε0 R13, याची Q1 Q4 अपॉन 4πε0 R14, याची किती Q1 Q5 अपॉन 4πε0 R15, याची किती Q3 Q5 अपॉन 4πε0 R35, या दोघांमधलं डिस्टन्स. R35 म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स, R34 म्हणजे या दोघांमधलं डिस्टन्स, R26 म्हणजे काय, या दोघांमधलं डिस्टन्स. आहे लक्षात? त्यामुळे कॉमनली जर आपण लिहिलं याला तर काय लिहिणार 1/4πε0 कॉमन ब्रॅकेटमध्ये Q1 Q2 अपॉन R12 प्लस Q1 Q3 अपॉन R13 प्लस Q1 Q4 अपॉन R14 प्लस Q1 Q5 अपॉन R15 प्लस Q1 Q6 अपॉन R16 प्लस Q2 Q3 अपॉन R23 प्लस Q2 Q4 अपॉन R24 प्लस Q2 Q5 अपॉन R25 प्लस Q2 Q6 अपॉन R26 प्लस Q3 Q4 अपॉन R34 Q3 Q5 अपॉन R35 प्लस Q3 Q6 अपॉन R36 प्लस Q4 Q5 अपॉन R45 प्लस Q4 Q6 अपॉन R46 प्लस Q5 इंटू Q6 अपॉन R56. लक्षात? यालाच आपण अल्टिमेटली समेशनच्या फॉर्ममध्ये लिहिलं इथे QJ QK अपॉन RJK प्लस समेशन ऑफ ऑल दी पेअर्स आहेत आय पासून जे पर्यंतच्या IJच्या सर्व पेअरचे समेशन इथे घेतलं, ॲडिशन. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ सिस्टम ऑफ 6 चार्जेस. अशी n नंबरच्या चार्जेसची सिस्टम आपण घेतलेली आहे. कळलं सगळ्यांना? त्यामुळे त्या सिस्टममध्ये जेवढेही चार्जेसच्या पेअर्स आहेत त्या प्रत्येक पेअरच्या पोटेन्शियल एनर्जीची सम म्हणजे त्यांची एंटायर पोटेन्शियल एनर्जी होते. कळलं का? आहे दिस इज द इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ n पॉईंट चार्जेस. कळलं? थँक्यू.